शकुंतलाताई प्रभाकर टेंभुर्णे यांनी प्रत्येकी 100 रुपयाने मला पुरस्कृत केलं। मी त्यांचा ऋणी आहे। जोरदार टाळ्या वाजवू द्या। हां मित्र हो, या महाराष्ट्राचा आराध्य दैवत रयतेचा राजा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी स्वराज्य स्थापन करून येथील जनतेला मान सन्मान प्राप्त करून दिला, त्या छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वात आधी मानवंदना अभिवादन करतो आहे। परंतु आज महापुरुषांच्या नावावरती काही लोक त्यांच्या नावाचा अपप्रचार करतात, फायदा घेतात। छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एका धर्मासाठी लढले नाही, एका जातीसाठी लढले नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये सर्व जाती धर्मांना स्थान होतं, सर्व जाती धर्मांना स्थान होतं। कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा जाहीरनामा होता की सर्वांस पोटासी धरणे आहे, सर्वांस पोटासी धरणे आहे। म्हणजे कोण्या एका जातीचा, कोण्या एका धर्माचा पुरस्कार छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी केला नाही। आणि म्हणून अशा जाणत्या राजास, अशा समतावादी राजास अभिवादन कसं करायचं? अरे ज्या छत्रपती शिवरायांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला, अफजल खानाचा वध करून छत्रपती शिवाजी महाराज रायगडावर पोहोचले। मातोश्री जिजाऊंना वंदन केलं, वंदन करून सांगितलं, मातोश्री अफजल खानाचा कोथळा मी काढला, त्याचा वध केला। मासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना विचारलं की अफजल खानाचा देह कुठे आहे? तो देह
गडाच्या पायथ्याशी होता. मासाहेब जिजाऊंनी सांगितलं, अरे तो जोपर्यंत जिवंत होता तोपर्यंत तो आपला शत्रू होता, परंतु आज तो मेला, आपलं शत्रुत्व संपलं. अफजल खानाच्या देहाला त्या ठिकाणून हलवण्यात आलं आणि त्याचा पारंपरिक पद्धतीने अंतिम संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांनी करून घेतला. हा माझ्या राजाचा मनाचा मोठेपणा आहे. आणि म्हणून असा राजा कधी होणे नाही, असा रयतेचा राजा कधी होणे नाही, ज्यांनी आपल्या सैन्यामध्ये सांगितलं होतं की माझ्या इथल्या शेतकऱ्याच्या मिरचीच्या देटालाही धक्का लागता कामा नये. अशा सर्व गोरगरीब जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. सर्व जाती पंथाला सोबत घेऊन चालणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि म्हणून अरे या धरतीवर मुर्दा पाडला अफजल खानाचा. अरे या धरतीवर दादा, या धरतीवर मुर्दा पाडला अफजल खानाचा. अरे या धरतीवर मुर्दा पाडला अफजल खानाचा. त्या माझ्या शिवरायाला, अरे त्या माझ्या शिवरायाला मुजरा मानाचा. मुर्दा पाडला अफजल खानाचा. या धरतीवर मुर्दा पाडला अफजल खानाचा. या धरतीवर मुर्दा पाडला अफजल खानाचा. अरे या धरतीवर मुर्दा पाडला अफजल खानाचा. त्या माझ्या शिवरायाला मुजरा मानाचा. गीताचं पहिलं कडवं आहे का? म्युझिक वाजवणार नाही, वेळ वाया जाईल. धन्य ती जिजामाई. मातोश्री जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अशा पद्धतीने सांभाळ केला आणि स्वराज्य स्थापन केलं. कसं? धन्य ती जिजामाई. कारण हा कार्यक्रम मासाहेब जिजाऊंच्या जयंतीचा पण आहे. म्हणून धन्य ती जिजामाई, सारी तिचीच ही पुण्याई. सारी तिचीच ही पुण्याई. सारी तिचीच ही पुण्याई. सारी तिचीच ही पुण्याई. धन्य ती जिजामाई, सारी तिचीच ही पुण्याई. और तिच्या कुण्याबाईने, और तिच्या कुण्याबाईने, और तिच्या कुण्याबाईने लाल ऐसा जन्मला नाही. लाल ऐसा जन्मला नाही. लाल ऐसा जन्मला नाही. लाल ऐसा जन्मला नाही. कसा कसा लाल? वाढविला हो मान दयाने, अरे वाढविला हो मान दयाने हिंदुस्थानाचा. वाढविला हो मान दयाने हिंदुस्थानाचा.
त्या माझ्या शिवरायाला मुजरा माना मुजरा माना अफाट सैन्य मुघलांचं, परंतु छत्रपती शिवाजी महाराज झुकले नाही. मुघलांनी केले वार, मुघलांनी केले वार, झाला शिवमान्यावर स्वार. झाला शिवमान्यावर स्वार, झाला शिवमान्यावर स्वार, झाला शिवमान्यावर स्वार. मुघलांनी केले वार, झाला शिवमान्यावर स्वार. काढून आपली ही तलवार, काढून आपली ही तलवार, मिटविला अत्याचार. मिटविला अत्याचार, मिटविला अत्याचार, मिटविला अत्याचार. मुघलांनी केले वार, झाला शिवमान्यावर स्वार. मुघलांनी केले वार, झाला शिवमान्यावर स्वार. काढून आपली ही तलवार, काढून आपली ही तलवार, मिटविला अत्याचार. मिटविला अत्याचार, मिटविला अत्याचार, मिटविला अत्याचार. कसा केला कधी विचार नाही, केला कधी विचार नाही आपल्या प्राणाचा. केला कधीही विचार नाही आपल्या प्राणाचा. और त्या माझ्या शिवरायांना मुजरा मानाचा. त्या माझ्या शिवरायाला मुजरा मानाचा. त्या माझ्या शिवरायाला मुजरा मानाचा. त्या माझ्या शिवरायाला मुजरा. जय भीम, जय शिवराय. एक या कार्यक्रमाचा शेवट म्हणून एक छोटस रमाई गीत आपल्याबरोबर सादर करतो आहे. तथागताच्या कृपेनं माझं हे रमाई गीत युट्यूबला अपलोड झालं आणि या रमाई गीतामुळं संपूर्ण महाराष्ट्रात थोडं का होईना परंतु या रमाई गीतामुळे माझं नाव झालं. ते रमाई गीत आपल्याबरोबर सादर करतो आहे माझ्या माय माऊल्यांनो, माझे सर्व तरुण मित्र. आजपर्यंत कित्येक कवी गायकांनी रमाई गीत सादर करण्याआधी महिलांसाठी रमाई गीत सादर करतो असं बोलले असेल, परंतु पहिल्यांदा एक असं रमाई गीत आपल्याबरोबर सादर करतो आहे. या ठिकाणी बसलेल्या महिला, माझे तरुण बांधव, त्यांचे वडील, सर्वांच्यासाठी हे रमाई गीत सादर करतो आहे. एक एक शब्द ऐका, अत्यंत मार्मिक. मंदाताई ठवरे यांनी 100 रुपयांनी पुरस्कृत केलंय.
बेस को लाउड रखना और अच्छा बना के दो लास्ट गाने में। जब तक सांसें चलेगी तुझको चाहूंगा यार, मर भी गया तो भी तुझे करूंगा मैं प्यार, मर भी गया तो भी तुझे करूंगा मैं प्यार। हे गाणं काही वर्षाआधी गाणं आलं, सर्व तरुणाईमध्ये सर्वात लोकप्रिय गाणं झालं आणि मी या गाण्याच्या चालीवरती हे रमाई गीत लिहिण्याचा प्रयत्न केला। तो कसा आहे का? मम्मीच्या या युगामध्ये आई शोधतो मी, निजवेल शांत अशी अंगाई शोधतो मी, मम्मीच्या या युगात आई शोधतो मी, निजवेल शांत अशी अंगाई शोधतो मी। अरे जिने गमविला समाजासाठी आपल्या पोटचा गोळा, तुमच्यात माऊल्यांनो ती रमाई शोधतो मी, तुमच्यात माऊल्यांनो ती रमाई शोधतो मी। आदरणीय रूपलता अंबादेजी यांनी 100 रुपयांनी पुरस्कृत केलंय आणि त्यांचंही म्हणणं काय आहे? वात्सल्य वासरांचे तिला गाय म्हणावे, सांभाळी लेकरांना तिला माय म्हणावे, के वात्सल्य वासरांचे तिला गाय म्हणावे, वात्सल्य वासरांचे तिला गाय म्हणावे, सांभाळी लेकरांना तिला माय म्हणावे। अरे जिने गमविला या समाजासाठी पोटचा गोळा, सांगा त्या रमाई माऊलीला काय म्हणावे, सांगा त्या रमाई माऊलीला काय म्हणावे हो। आणि ऐकावं, माझ्या माय माऊल्यांनो, प्रत्येक आई वडिलांचं एक स्वप्न असते की आपला मुलगा व्यवस्थित सेटल झाला पाहिजे,
त्याचा संसार त्याने सजवला पाहिजे असं प्रत्येक आई वडिलाला वाटतं. 2017ला मला नोकरी लागली. तेव्हापासून माझ्या आईने माझ्या मागे एक तगादा सुरू केला की म्हणे आता प्रशांत तुला नोकरी लागली, आता तू लग्न करून टाक. मी तिला टाळत गेलो, परंतु आईचा हट्ट टाळता आला नाही आणि म्हणून एके दिवशी मी मुलगी बघण्यासाठी गेलो. जे पारंपरिक पद्धतीनं चहा, नाश्ता, पोहे जे काही असतं ते सगळं सोपस्कार त्या ठिकाणी संपले. चहा झाला, नाश्ता झाला. आमच्या सोबत म्हणजे माझ्या सोबत जे ज्येष्ठ मंडळी होती, मोठी मंडळी होती घरची, त्यांनी मला म्हटलं की तुला जर मुलीला काही प्रश्न विचारायचे असेल तर म्हणे तू बेटा विचारू. आता सगळे मोठे मंडळी असताना नवरा मुलगा कधी मुलीला प्रश्न विचारत नाही. म्हणून मी त्या माझ्या सोबतच्या सर्व ज्येष्ठ मंडळीला बोललो की नाही, मला काही विचारायचं नाही. क्षणात मुलीनं मला प्रश्न विचारला की म्हणे तुम्हाला तुमची भावी पत्नी कशी पाहिजे. आता अचानक मुलीने मला प्रश्न विचारल्याबरोबर मी गोंधळलो. मला काही सुचेना असं झालं, काय उत्तर द्यावं त्या मुलीला. मी थोडा वेळ शांत राहिलो. मुलीने मला प्रश्न विचारला की म्हणे तुम्हाला तुमची भावी पत्नी कशी पाहिजे. मी थोडा वेळ विचार केला, मला काही सुचेना असं झालं. म्हणून मी एक तात्पुरतं उत्तर देऊन दिलं, नाही, घर सांभाळणारी वगैरे असावी, माझ्या आईचा सांभाळ करणारी असावी. असं बोलून आम्ही तिथून निघून गेलो. माझ्यासोबत माझ्या मोठ्या आईचा मुलगा होता. बाहेर येता बरोबर तो मला बोलला, प्रशांत म्हणे तू प्राध्यापक आहे, पण एका मुलीनं तुला साधा प्रश्न विचारला की तुम्हाला तुमची भावी पत्नी कशी पाहिजे, पण तुला त्याचं उत्तर देता आलं नाही म्हणे. तिथून निघाल्यानंतर मित्र हो, तब्बल 3 दिवसापर्यंत माझ्या डोक्यामध्ये तोच तो विचार होता की अरे एका मुलीने एक साधा प्रश्न तुला विचारला पण त्याचं तुला एक व्यवस्थित उत्तर देता आलं नाही. याच विचारामध्ये असताना, हाच विचार डोक्यामध्ये सुरू असताना एके दिवशी मला त्या मुलीच्या प्रश्नाचं उत्तर सुचलं आणि मी गाणं लिहून टाकलं. त्या मुलीला मी काय उत्तर द्यायला पाहिजे होतं, हे माझे सर्व तरुण मित्र मंडळी आहे, यांनी सुद्धा काय उत्तर दिलं पाहिजे, या तरुणांच्या आयांनी काय उत्तर दिलं पाहिजे, या तरुणांच्या वडिलांनी काय उत्तर दिलं पाहिजे. जशी नांदली रमा, त्या मुलीच्या प्रश्नाला उत्तर देतो आहे. जशी नांदली रमा भीमाच्या घरी. कशी नांदली माझी रमा. अरे एका महासूर्याची सावली बनून संसार करणं साधी सोपी गोष्ट नव्हती. अग्नी दिव्यातून प्रवास करावा लागला माझ्या रमाईला. एका महासूर्याची सावली बनून. बाबासाहेब परदेशी असायचे, परंतु रमाईनं आम्हाला कुठलीही कमतरता होऊ दिली नाही. स्वतःचे दागिने विकून वसतिगृहातील मुलांना भोजन दिलं. तो माझ्या माय रमाईचा त्याग. म्हणून बोलतो आहे, जशी नांदली रमा भीमाच्या घरी, मग अनाथशी तुम्ही अनाथशी, तुम्ही अनाथशी, अरे तुम्ही अनाथशी नवीन वरी, तुम्ही अनाथशी नवीन वरी त्या रमाई
परी आला तशी नवीनावरी त्या रमाई परी आला तशी नवीनावरी त्या रमाई परी आला तशी नवीनावरी का मी असं का बोलतो आहे रमाई सारखी नवरी पाहिजे कारण रमाई आमची माता आणि घरी जर येणारी नवरी रमाई सारखी असेल रमाईच्या विचाराची असेल तर ती आपला सांभाळ आपल्या आई सारखी करेल आणि म्हणून रमाई सारखी नवी नवरी पाहिजे कशी जशी नांदली रमा भीमाच्या घरी जशी नांदली रमा भीमाच्या घरी मग आणा तशी तुम्ही आणा तशी नवीन वरी त्या रमाई परी आला तशी नवीनावरी त्या रमाई परी आला तशी नवीनावरी त्या रमाई परी आला तशी नवीनावरी त्या रमाई हम बोझ थे हम बोझ थे और बोझ ढोती थी माँ रमा हम बोझ थे हम बोझ थे और बोझ ढोती थी माँ रमा चैन की नींद ना सोती थी माँ रमा अरे मनोज राजा मनु के दिए हुए जख्म का दर्द हमको होता था तो रोती थी माँ रमा रोती थी माँ रमा गीताचं पहिलं कडवं आहे का पापी माझी बनून सावली रमाई बाबा साहेबांची सावली बनून राहिली सदैव कशी पापी माझी बनून सावली चालली पावलो पावली चालली पावलो पावली चालली पावलो पावली आणि पापी माझी बनून सावली चालली पावलो पावली सुख दुःखाची न केली तमा सुख दुःखाची न केली तमा नकोटीची झाली ती माऊली नकोटीची झाली ती माऊली नकोटीची झाली ती माऊली नकोटीची झाली ती माऊली माझ्या माय माऊल्यांनो माझ्या बहिणींनो तुम्ही करू नका अनुकरण त्या ऐश्वर्या माधुरीचं आदर्श जर घ्यायचा असेल आपल्या जीवनाचं सोनं करायचं असेल तर तुम्ही करू नका अनुकरण त्या ऐश्वर्या माधुरीचं त्यानं तुझा दर्जा खुजा होईल खुजा म्हणजे कमी तू करू नको अनुकरण त्या ऐश्वर्या माधुरीचं अगं त्यानं तुझा दर्जा खुजा होईल तू कर अनुकरण त्या रमाई मातेचं तुझी घरोघर पूजा होईल तुझी घरोघर पूजा होईल नकोटीची झाली ती माऊली नकोटीची झाली
रमाईच्या संसाराला गरिबीचं ग्रहण लागलेलं होतं, गरिबीचं ग्रहण. पण तरीही माझी माय माता रमाई कुणासमोर झुकली नाही. कशी झुकली ना कधी असून, झुकली ना कधी असून गरिबी जरी, झुकली ना कधी असून गरिबी जरी. अनाथशी तुम्ही अनाथशी नवीन वरी त्या रमाई पर. गीताचं शेवटचं कडवं आहे का, जेव्हा मी हे गीत लिहिलं आणि युट्यूबला गायलं तर त्या युट्यूब मध्ये हे कडवं नाही आहे जे मी या ठिकाणी गातो आहे. युट्यूबला आना तशी नवी नवरीच्या नावाने लोकजत्रा चॅनल वरती हे माझं गाणं तुम्हाला उपलब्ध आहे. गीताचं शेवटचं कडवं आहे का, त्याग माता रमाई परी. रमाई सारखी दुसरी कोणी होणे नाही, होऊ शकत नाही. कारण जो त्याग आणि समर्पण रमाईने दिलं ते साधी गोष्ट नव्हती. मैं मेरी मेहनत की कमाई पर नाज करता हूं. संप्रति मैं मेरी मेहनत की कमाई पर नाज करता हूं. ये अंधेरे पर नहीं रोशनाई पर नाज करता हूं. मैं मेरी मेहनत की कमाई पर नाज करता हूं. ये अंधेरे पर नहीं रोशनाई पर नाज करता हूं. अरे मुबारक हो तुमको तुम्हारी चमत्कारी देविया. मैं तो मेरी माँ रमाई पर नाज करता हूं. त्याग माता रमाई परी, त्याग माता रमाई परी. तुझी होणे ना या भुवरी, तुझी होणे ना या भुवरी, तुझी होणे ना या भुवरी. मला माहिती आहे की माता रमाई सारखं कोणी होऊ शकत नाही. तरी प्रशांता अपेक्षा करी, तरी प्रशांता अपेक्षा करी. नवरी असावी रमाई परी, नवी असावी रमाई परी, नवी असावी रमाई परी, नवी असावी रमाई परी. रमाई सारखी दुसरी कोणी होऊ शकत नाही. परंतु फुल ना फुलाची पाकळी आपण रमाईच्या चरित्रातून घेतले पाहिजे आणि आपला संसार आपण सुखाचा केला पाहिजे. कसा त्याग माता रमाई परी. तुझी होणे ना या भुवरी. तरी प्रशांता अपेक्षा करी. नवरी असावी रमाई परी. साहेब मोठे व्हावे. रमाईची इच्छा काय होती, साहेब मोठे व्हावे ही इच्छा उरी. साहेब मोठे व्हावे ही इच्छा उरी.
ठिकाणी माझा पार्टीचा आणि माझा हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो आहे. बोलता बोलता गाता गाता जर काही चुकलं असेल तर आपला भाऊ आपलं लेकरू समजून त्या चुका माफ कराव्या. आयोजकांचं पुन्हा एकदा आभार मानतोय, त्यांनी मला या ठिकाणी ही संधी दिली. त्याचप्रमाणे साऊंड सर्व्हिस वाले भाऊ ज्यांनी अप्रतिम साऊंड सर्व्हिस आम्हाला दिली, सर्वांचे आभार मानतो आहे. सर्वांना क्रांतिकारी जय भीम करतो आहे आणि सर्वांची रजा घेतो आहे. जय भीम.